आज आपण भागाकाराचे उदाहरण पाहूया. 125 भागिले 5. सुरुवातीला एक अंक आहे. 5 हे 1 पेक्षा लहान आहे. आपण 0 ने भागणार आहे. 1 मधून 0 गेला, 1 राहिला. वरून घेतले 2. किती झाले? 12 झाले. 5च्या पाड्यात 12 आहेत का? नाही. मग अशी संख्या शोधायची किती 12पेक्षा लहान असेल. 5 एके 5, 5 दुने 10. आता 5 15 म्हटलं तर 12पेक्षा मोठे आहे. त्यामुळे आपण 3चा भाग देऊ शकत नाही, 2चा भाग द्यायचा. 5 दुने 10. पुन्हा हे वजा 2 0 गेले 2. 1 1 गेला 0. परत तिसरी संख्या घ्यायची. तिसरी घेतल्यावर आर्य करायचं म्हणजे आपल्या समजण्यासाठी होतं. आता किती झाले? 25. आता 5च्या पाड्यात 25 आहेत का? हो आहेत. किती नंबरला आहेत? 5. 5 5 25. गुणाकार असो किंवा भागाकार असो, सरावानेच आपल्याला ही उदाहरणं समजतात. त्यामुळे सराव महत्त्वाचा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपण भागाकाराचे उदाहरण पाहूया. 125 भागिले 5. सुरुवातीला एक अंक आहे. 5 हे 1 पेक्षा लहान आहे. आपण 0 ने भागणार आहे. 1 मधून 0 गेला, 1 राहिला. वरून घेतले 2. किती झाले? 12 झाले. 5च्या पाड्यात 12 आहेत का? नाही. मग अशी संख्या शोधायची किती 12पेक्षा लहान असेल. 5 एके 5, 5 दुने 10. आता 5 15 म्हटलं तर 12पेक्षा मोठे आहे. त्यामुळे आपण 3चा भाग देऊ शकत नाही, 2चा भाग द्यायचा. 5 दुने 10. पुन्हा हे वजा 2 0 गेले 2. 1 1 गेला 0. परत तिसरी संख्या घ्यायची. तिसरी घेतल्यावर आर्य करायचं म्हणजे आपल्या समजण्यासाठी होतं. आता किती झाले? 25. आता 5च्या पाड्यात 25 आहेत का? हो आहेत. किती नंबरला आहेत? 5. 5 5 25. गुणाकार असो किंवा भागाकार असो, सरावानेच आपल्याला ही उदाहरणं समजतात. त्यामुळे सराव महत्त्वाचा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.